छत्रपती संभाजीनगरमध्ये 90च्या दशकातील कथित डॉनच्या बंगल्यावर पोलिसांनी गुप्त कारवाई करत छापा टाकला। या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्या चांदीचे दागिने आणि काही शस्त्र आढळल्याची माहिती समोर आली आहे। संबंधित व्यक्तीचं महिन्याभरापूर्वी निधन झालं होतं। रोकड मोजण्यासाठी मशीन आणल्याचीही माहिती आहे। तर पहाटे 4 वाजेपर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती। अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 90च्या दशकातला जो एक कथित डॉन होता त्याच्या बंगल्यावर पोलिसांनी गुप्तपणे कारवाई केली आणि छापेमारी केली। आणि याच कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्या चांदीचे दागिने आणि काही शस्त्र आढळल्याची माहिती समोर आली आहे। या संबंधित व्यक्तीचं महिनाभरापूर्वीच निधन झालं। रोकड मोजण्यासाठी मशीन देखील आणलं गेलंय, त्यामुळे किती प्रमाणात तिथं पैसे उपस्थित आहेत याचा आपण अंदाज बांधू शकतो। आज पहाटे 4 वाजेपर्यंत पोलिसांकडून ही कारवाई सुरू होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही महत्त्वाची घटना, 90च्या दशकातला एक कथित डॉन होता ज्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये बंगला आहे आणि याच बंगल्यावर पोलिसांनी आता गुप्त कारवाई करत छापा टाकलाय, कारण या व्यक्तीचा महिनाभरापूर्वी मृत्यू झालाय। कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडलेली आहे, सोन्या चांदीचे दागिने सापडलेत आणि काही शस्त्र देखील आढळून आली आहेत। संबंधित व्यक्तीचं महिनाभरापूर्वी निधन झालं होतं असं देखील कळतंय।